प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जाहीररित्या विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला असून आर्वी विधानसभेसाठी प्रहारकडून जय बेलखडे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेत। नवरात्र उत्सवात राज ठाकरे सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे अशी माहिती मनसेचे विदर्भ प्रमुख राजू अंबरकर यांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावतीत 2 दिवसात विदर्भातील 11 जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यात। नवरात्रीमध्ये यादी जाहीर होईल तसेच महायुतीचे निवडणुकीचे नियोजन झाले असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे योजना बंद करणं आहे असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर धुळीचे साम्राज्य असून काम नाही तर मतदान नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतलाय। परतीच्या पावसामुळे कांद्याचे दर काही प्रमाणात घसरले असून बटाटा आणि लसणाचे दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर आणि अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे चंद्रपुरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौकात ढोल डफडे वाजवून आंदोलन करण्यात आले। मुंबईमध्ये नवरात्रीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून चित्रशाळांमध्ये मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी व्यस्त असताना पाहायला मिळतात। सिनेट निवडणुकीतील विजयानंतर नांदेड जिल्हा युवा सेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। मराठा समाज आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे। जनावरांच्या हाडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर अंबड चौफुली परिसरात तालुका पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। ग्रामीण भागात महिलांना 1500 रुपये 15 लाखाप्रमाणे असतात असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ नांदेड येथे संपन्न झालाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक येथील संग्रहालयातील कोनशिला त्वरित लावण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात येते। लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवावी, सर्व विचार करून पुढील निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। वाडिया महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अभाविपकडून आंदोलन करण्यात आले।